मी पुन्हा येईल. भाजप ट्विटर हँडलवर ट्विट आलं आणि शिंदे समर्थक अस्वस्थ झाले. मुख्यमंत्रीपद जातंय की काय अशी शंका शिंदे समर्थकांकडून उपस्थित करण्यात येऊ लागली. पण अजित पवारांचं काय? दादा मुख्यमंत्री होणार म्हणून राष्ट्रवादी समर्थक उत्साहात असतात, पण तसं काहीच होताना दिसत नाहीये. या उलट फडणवीस पुन्हा मैदानात येत असल्याचं चित्र निर्माण झाल्याने अजित पवार गटच सर्वाधिक अस्वस्थ झालेला दिसतोय. अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान आज पुन्हा केलंय. राज्यभर दौरे करणार असल्याचं देखील ते म्हणालेत. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस कमी होत असल्याचं पाहूनच त्यांनी हे विधान केल्याचं बोललं गेलंय. पण मुद्दा आहे, खरंच असं होऊ लागले का? अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स दूर चाललाय का? आणि असेल तर याला आधार काय? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवातीला सध्या नेमकं काय घडतंय ते पाहूयात. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यांची ही भेट अमित शहांसोबत झाल्याचं सांगण्यात आलं. मराठा आरक्षणावरून ही भेट असल्याचं देखील बोललं गेलं. पण या भेटीत कुठेच अजित पवार नव्हते. ना अजित पवार दिल्लीला गेले, ना त्यांनी मराठा आंदोलनावरून कोणतीही ठोस अशी भूमिका घेतली. दुसऱ्याच दिवशी नगर जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. आता या कार्यक्रमाचे आयोजक होते राधाकृष्ण विखे पाटील. विखे पाटील आणि पवार घराण्याच्या मतभेदांचा इतिहास तर आपल्याला ठाऊक आहेच. बारामती नजीक विखेंचं प्रस्थ वाढू लागलं तर त्याचा थेट फटका पवार कुटुंबाला बसतो. असं असताना देखील विखेंसाठी खास पंतप्रधान नगरला येतात. त्यातही या व्यासपीठावरून अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांवर टीका करतात. ही कृती जितकी विखेंना बळ देणारी ठरते, तितकीच ती अजित पवारांना बॅकफूटवर घेऊन जाणारी ठरते. अर्थात दुसऱ्या व्यासपीठावरून देखील मोदीची शरद पवारांवर टीका करू शकले असते, पण विखेंचं व्यासपीठ व अजित पवारांची उपस्थिती या दोन गोष्टी पाहिल्या तर अजित पवारांना हवं तितकं महत्त्व देण्यापासून भाजप हायकमांड दूर जाते असंच दिसतंय. त्यातही फडणवीसांचा पुन्हा येईलचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि अजित पवारांना सीएम पदावरचा क्लेम अजूनच दूर गेल्याचं बोललं जाऊ लागलं. आता या होत्या गेल्या 2-3 दिवसात घडलेल्या घडामोडी. मात्र बंडानंतरचा कार्यक्रम पाहिला तर अजित पवारांना पुरेसं महत्त्व दिलंय असं देखील म्हणता येत नाहीये. त्याची देखील महत्त्वाची कारण आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांना मंत्रिमंडळ विस्तारात पुरेसं स्थान दिलेलं नाही. यातलं दुसरं कारण म्हणजे पालकमंत्रीपद वाटपात अजित पवारांना बळ दिलं गेलं नाही. आणि यातलं तिसरं कारण म्हणजे जागा वाटपात अजित पवारांना डावललं जाण्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. आता ही 3 कारणं आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. मंत्रिमंडळ विस्ताराचं बोलायचं झालं तर शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपदासह 10 मंत्रिपद आहेत. भाजपकडे देखील उपमुख्यमंत्रीपदासह 10 मंत्रिपद आहेत. तर अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्रीपदासह 9 मंत्रिपद आहेत. मंत्रिपदाची शपथ झाल्यानंतर खाते वाटप लगेचच होईल असं बोललं जात होतं. त्याचवेळी शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाण्याच्या चर्चांनी वेग घेतला होता. 2 जुलैला शपथविधी पार पडला होता तर 14 जुलैला खाते वाटप झालं होतं. यात अजित पवारांकडे पुन्हा अर्थमंत्रीपद आल्याने अजित पवार जिंकले असं सांगण्यात आलं. पण अजित पवार गटासाठी शिंदे गटाने आपली मंत्रिपदं सोडली नव्हती. त्यातही ऊर्जा, जलसंधारण अशी खाती भाजपने कायम ठेवली. एकीकडे शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण अजित पवारांना मंत्रिपद वाटपात अर्थमंत्रीपदासाठीच प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. त्यानंतर विषय आला तो पालकमंत्रीपदाचा. अजित पवारांनी अर्थमंत्रीपदासारखंच पुणे प्रतिष्ठेचं केलं आणि मिळवलं. पुन्हा पालकमंत्रीपदाच्या वाटपात अजित पवार जिंकल्याचं चित्र तयार करण्यात आलं. पण अजित पवारांना पालकमंत्रीपदाच्या वाटपात पुणे सोडता विशेष काही मिळालं नाही. सांगली, सातारा, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांवर अजित पवारांची प्रमुख मदार राहणार आहे. आपलं बळ वाढवण्यासाठी अजित पवारांकडे आपल्या हक्काचे हे जिल्हे आवश्यक होते, पण ते मिळाले नाहीत. शिवाय नाशिक व रायगडचा विषय भाजपने मार्गी लावला नाही, त्यामुळे इथेही पुणे देऊन बोळवून करण्यात आल्याचं दिसलं. त्यानंतरचा प्रसंग होता जागा वाटपाचा. राहुल शेवाळे यांनी लोकसभेच्या 22 जागांवर दावा केला. भाजप कोणत्याही परिस्थितीत 25हून कमी जागा लढणार नाहीये. अशावेळी अजित पवारांच्या हाती किती जागा येतील तर 3. काँग्रेससोबत असताना 19 जागा राष्ट्रवादी लढत होती. अशावेळी 3 जागांपासूनच चर्चा होणार असेल तर अजित पवारांना किती जागा मिळू शकतात? राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन 22 जागांवर क्लेम दाखल केला. ही गोष्ट शिंदेंनी अजित पवारांवर केलेली कुरघोडी म्हणून पाहिली जाते. शिंदेंच्या परस्पर राहुल शेवाळे असा क्लेम करणार नाहीत आणि भाजपच्या परस्पर शिंदे असा क्लेम शेवाळ्यांना करून देणार नाहीत. थोडक्यात भाजपच्याच पुढाकारातून अजित पवारांना 4 ते 5 जागांपर्यंत मर्यादित ठेवण्याची रणनीती आखल्याचं दिसतं. बरं, या सर्व गोष्टीतून आपल्याला आपल्या मुख्य मुद्द्याकडे यायला लागतं. तो म्हणजे अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा चान्स दूर चाललाय का? तर सुरुवातीला बोललेले 3 प्रसंग पाहिले तर आपल्याला लक्षात येतं भाजपने ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना शिंदे गटाला महत्त्व दिलं ते महत्त्व अजित पवारांना दिलेलं दिसत नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार देखील भाजपसाठी म्हणून मैदानात उतरताना दिसत नाहीत. अर्थात भाजप सर्वाधिक कधी अडचणीत आला तर मराठा आंदोलनाच्या प्रसंगात. अशावेळी मराठा कार्ड वापरून किमान मराठा मतदार दुरावू नये याची काळजी एकनाथ शिंदेंनी घेतलेली दिसते. पुढं असा विचार करत शिंदे मैदान ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातूनच दसरा मेळाव्याच्या प्रसंगी एकनाथ शिंदेंनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.
पण याच वेळी अजित पवार ना सक्रियपणे मराठा कार्ड खेळतायत ना थेट विरोधात भूमिका घेतायत. बघतोच म्हणणारे अजित पवार सक्रियपणे मराठा डॅमेज कंट्रोल रोखताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट शरद पवारांच्या उपद्रव मूल्याची. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील शरद पवार बॅकफुटवर जाताना दिसत नाहीयेत. आमदार कमी झाले तरीही अजित पवारांना खासदार जोडता आलेले नाहीयेत. शिवाय शरद पवार इंडियाच्या व्यासपीठावरून अजूनही मोदी शहांना आव्हान देताना दिसत आहेत. असं असतानाही शरद पवारांना डॅमेज करण्याची रणनीती अजित पवारांकडून आखली जात नाहीये. ना स्वतः अजित पवार शरद पवारांना डॅमेज करतायत ना त्यांचे मंत्री करतायत. अर्थात ही गोष्ट हायकमांडसाठी पूरक ठरताना दिसत नाहीये. थोडक्यात या गोष्टी पाहिल्यास लक्षात येईल की भाजपसाठी अजित पवारांचं उपयोगिता मूल्य नेमकं काय आहे. अजित पवार गटाला चौकशीच्या फेऱ्यातून प्रोटेक्शन देणं या इतक्याच गोष्टीवर एनसीपी पर्यायाने प्रमुख विरोधक भाजपला फोडता आला असेल तर पुढे जाऊन अजित पवारांना बळ देऊन दुसरे शरद पवार तयार करण्यात प्रॅक्टिकली कोणताच फायदा भाजपला होऊ शकत नाहीये. त्यातही फडणवीसांच्या खेळीमुळे मराठाच मुख्यमंत्री असावा तो पश्चिम महाराष्ट्र व सहकारातूनच असावा हा अट्ट पक्षाच्या हायकमांडला सोडण्यासाठीचं परसेप्शन भाजपचा फडणवीस गट तयार करताना दिसतोय. असं झालं तर भाजपसाठी अजित पवार का गरजेचे आहेत याचं उत्तरच मिळत नाही. आणि हे उत्तर नसेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं कोणतंही ठोस कारण मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं, अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील की मुख्यमंत्री पदाची संधी त्यांच्यापासून कायमची दूर गेले? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.